ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद प्रकरण 2. सद्गुरु वंदन. निवृत्ती नावाचा खोटा आळ आलेला आहे. ओवे आहेत 34 आणि 35. सद्गुरु परमात्म्याला सर्वांपासून लपूनच राहायचं होतं, तर त्यांना निवृत्ती हे नाव तरी कशाला घेतलं, अशी जर शंका कोणी घेतली तर ज्ञानदेव उत्तर देतात की परी सूर्यासी अंधारू काही झाला होता गोचरू, तरी तमारी हा डगरू आला चिकी. गोचर म्हणजे इंद्रियगम्य किंवा दृश्य. तमारी म्हणजे तमाचा आरी म्हणजेच अंधाराचा शत्रू. डगरू म्हणजे खोटाळ, डांगोरा किंवा ख्याती, आरोप. सूर्याला अंधार कधी दिसला होता का? पण तमारी म्हणजे अंधाराला मारणारा असा हा खोटाळ त्याच्यावर आलाच की नाही. तैसे लटिके येणे रुडे, जड येणे उजीवडे, न घडे तेही घडे याची या मावा. लटिके म्हणजे खोटे, रूढे म्हणजे रूढ होते, भासते, उजीवडे म्हणजे चेतन होते, मावा म्हणजे माया किंवा जादू. यांच्यामुळे जे लटके आहे ते रूढ होते म्हणजे भासते, जे जड आहे ते यांच्यामुळे चेतन भासते, आणि यांच्या जादूगिरीमुळे जे कधी घडू शकत नाही तेही घडते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात, काय तरी सूर्ये पाहिला अंधार, आणि केले दूर तया लागी. परी अंधाराचा मानवनीय वैरी, सूर्यासी तमारी बोलतीच. जयाची या माया योगे लटिकाच, वाटत असेसाच दृश्याभास. जयाची या माया योगे जडासीही, चित घनता येई स्वभावेची. जयाची या माया विलासे अद्भुत, जे का अघटित तेही घडे. आता जर कोणी शंका घेईल की कशाकडेही प्रवृत्ती नाही किंवा कशाचे निवारणही करायचे नाही, तर निवृत्ती हे नाव तरी त्या सद्गुरु परमात्म्याने कशासाठी घेतलं आहे? त्याचे उत्तर ज्ञानदेव सूर्याच्या उदाहरणाने सांगतात की सूर्याला तमारी म्हटलं जातं. तमारी म्हणजे तमाचा म्हणजेच अंधाराचा अरी म्हणजे शत्रू. शंकराला त्रिपुरारी अथवा मदनारी म्हणतात. हे ठीक आहे, कारण त्यांनी त्रिपुरासुरांचा, मदनाचा नाश केला होता. पण सूर्याला तमारी म्हणणं योग्य आहे का? आता एखाद्याशी शत्रुत्व केव्हा निर्माण होईल, तर दोघात विरोध निर्माण होईल तेव्हा. पण सूर्य व अंधार हे दोघे समोरासमोर कधी येतच नाहीत, मग त्यांच्यात शत्रुत्व निर्माण होण्याची शक्यता तरी कोठून असणार? अंधार ही काय चीज आहे हे जर सूर्याला माहीतच नाही, तर त्याचे अंधाराशी शत्रुत्व असण्याचे कारणच काय? त्यामुळे रागाने सूर्याने अंधाराशी युद्ध करून त्याचा नाश केला हे म्हणणे अव्यवहार्यच ठरते. मग त्याचे तमारी हे नाव व्यर्थच ठरत नाही का? तरी सुद्धा त्याला तमारी म्हटलेच जाते. ज्ञानदेव सांगतात की तरी तमारी हा डगरू आलाच की. सूर्यावर डगरू म्हणजे खोटा आळ आलेला आहे. नावाच्या अर्थाचा त्या त्या व्यक्तीशी अर्थार्थी काहीही संबंध नसतो असं व्यवहारातही दिसून येतेच. मराठीमध्ये म्हण आहे, नाव सोनूबाई हाती कथलाचा वाळा. नाव सोनूबाई आहे, पण म्हणून तिच्या हातात काही सोन्याचा वाळा नाही, तर कथलाचा वाळा आहे. तसेच या निवृत्ती नावाचं आहे. यांच्याकडे कशाकडे प्रवृत्ती नसून आणि काही निवारण करण्यासारखे नसूनही यांच्यावर निवृत्ती या नावाचा डगरू आलेला आहे, म्हणजे खोटा आळ आलेला आहे. एकूण आत्मरूपाने व श्री गुरुनीही या नावाला खोटे पाडले आहे. यावरून जे लटके असते ते रूढ करणे यात यांचा हातखंडा दिसून येतो. त्यांचे सत्ता सामर्थ्यच असे आहे की यांच्या आश्रयाने कालत्रयी नसणारे पदार्थ आपले त्रिकालाबाधित अस्तित्व दाखवतात. या चराचर विश्वाला वास्तविक सत्यत्व नसतानाही ते जड विश्व खरे आहे असे सर्वांना भासवतात. वास्तविक सच्चिदानंद रूप परब्रह्माच्या ठिकाणी विरोधी स्वभावाचे असत, जड, दुःखरूप जगताचा व्यवहार कसा शक्य आहे? पण न घडे तेही घडे याची या मावा. याच्या जादूमुळे जे घडत नाही ते घडते असं वाटतं. म्हणून नामदेव आपल्या खेळिया या अभंगात म्हणतात की नव्हे तेची कैसे जाले रे खेळिया, नाही तेची दिसू लागले रे. अरूप होते ते रूपासी आले, जीव शिव नाम पावले रे. ज्ञानदेव सांगतात की हा सारा चमत्कार दाखवणे ही त्यांची जणू काही माया आहे, जादूच आहे. मायेने एखाद्या पदार्थाच्या ठिकाणी दुसऱ्या पदार्थाचा आभास होतो, पण तो आभास होण्यासाठी त्या खोट्या पदार्थाच्या बुडाशी एखादा सत्य पदार्थ असावाच लागतो. उदाहरणार्थ दोरीच्या अधिष्ठानावर माईक साप दिसतो, त्या दोरीचे अधिष्ठान हे खरेच असते. त्याप्रमाणे नामरूपात्मक जगताचा भास जरी माईक असला
तरी त्याला कोणत्या तरी सत्य पदार्थाच्या अधिष्ठानाची आवश्यकता आहेच, आणि तो पदार्थ म्हणजे परमात्मा. ज्ञानदेव सद्गुरूंना परमात्मा स्वरूपच मानतात. त्यामुळे जे नाही ते दाखवणे ही सद्गुरूंची माया आहे असे ज्ञानदेव म्हणत आहेत. येथे ज्ञानदेवांनी सद्गुरूंना जादूगाराच्या रूपात प्रस्तुत केलं आहे. अशा या सद्गुरू परमात्म्याचे अघटित घटना पटुत्व ज्ञानदेव पुढेही सांगणार आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.